एक ठिकाणी कार्यक्रम लेखू दादा साहेब कार्यक्रम लेखू तो भावना बी तेच घरा नव्हतं म्हणे महाराज बायको बोलती कटकट करत हो काय सुमारा नाही म्हणे येडीन माय कोणता पाहुणा दखत नाही पै दखत नाही कोणा बी समोर दांगडो घालतेस म्हणे मग भाऊ रे शिरगाव रे नको कधी वाढव रे तो म्हणे महाराज बेकार कामशे म्हणे पाहुणा दखत नाही पै दखत नाही अरे कारे बी बोली पडत म्हणे मी ऐकी रान तू माल बी काय कीर्तन रात पास करणे होती ती बहीण ताटलंय नी तो भाऊ मंजोडीत बसेल होता अहो भाऊ खाता खाता ताटवरती उठीन जिना वाटे 10 भाव पहिला म्हणतो यान पहिलेच सांगेले भाऊ बाई येडी याल राव दिन माल कुठी टाकी मी बी जीवलीन त्यान मागे होता ना काष्टालीन वर त्यान मागे तो म्हणे का महाराज तुम्ही का बोनात भाऊ तो पैऊना मी बी पैऊन रे हा ओ महाराज खाली रेल ना प्रॉब्लेम आहे म्हणून वर येणं पडत म्हणे ओ आप पाय खाली दड काय देता रे म्हणा हलका चाल करा तो या मोबाईलच नाही इतला सत्यानाश करतील महाराज हो बेकार काम झाले मोबाईल हा मोबाईल न नुसतं नुकसान सांगतो तरी तास 1.5 तास बोलतो मी पहिले मोबाईल होतात नाही ते फारकत्या बी होत्या शेट काय मत आहे तुम्हाला फारकतीच नाही होती का वर जर सुनबाईले कितला बी त्रास होईना तर ती आता इन मायबापले चिठ्ठी लिखे पत्र लिखे लेटर लिखे आणि ते लेटर 3 दिन मा पोचे मायबाप ना हात आणि त्या मायबाप ते लेटर वाचेत आणि मग तथाही ना दुसरी चिठ्ठी किंवा पत्र लेटर लिखेच धाडे बहीण आपलं शेती ना कामे चालू शेत तुन बाप ना ते जमणार नाही मी तुन बापले 8 दिन मा 10 दिवस बडा कामे आवराय घ्या मग 8 दिन मा कामे आवरायत तर बापात जाय मन अंडेर जवळ लढाई झाली अंडेरले 8-15 दिन लई सुबह असं तो बाप ये 15 दिन मा आई अंडेर पाणी ना गल्लास ना संगे आवडी डबी लई पाणी ना गल्लास दे ना का ती डबी बाप ना हात माठी दे काय होईल काय नाही तुम ना जवाईन का मला कान माना बनाय दिना तो बापले असं वाटे मी का इज्जत घालालो वाटे कारण 15 दिन वातावरण क्लिअर होई जाय